ह्या ताणतणावामुळे रोजच्या दैनंदिन म्हणजे फास्ट जीवन झालंय प्रत्येकाचं. पूर्वीचा आणि आतामध्ये खूप फरक पडलेला आहे. प्रत्येक जण धावतोय, नुसता धावतोय. या जगामध्ये कोणीच थांबायला तयार नाही आणि या ताणतणावामधून मग मग रिलीफ मिळण्यासाठी कोणी ड्रिंकचा सहारा घेतं. ड्रिंकचा. संध्याकाळी बसायला चला, असं असं काही प्रकार होतात. शक्यतो जास्त पुरुषांच्या बाबतीत. तर मग ड्रिंक्स त्याच्यानंतर सिगारेट्स म्हणजे व्यसनांच्या अधीन जाणं. तर हे दुःख घालवण्यासाठी आणि खूप आनंद झाला तर मग आनंद झाला तर पार्टी, मिठाई, मग गोड जास्त खाणं. मग यातनं काय होतं, की राइट साइडला आहे बघा ह्युमनचं पिक्चर आहे, की ओबेस होत जातो आपण. मग लठ्ठपणाकडे आपण वाटचाल आपली होते प्रत्येकाची आणि हे आपल्याला कळतही नाही का आपण लठ्ठपणाकडे कसं वाटचाल करत आहोत. आपण लठ्ठ होत चालतो. येस नेक्स्ट. तर बघा ताणतणाव येस यामुळे अं, 5 लाईफस्टाईल डिसीजेस आपली लाईफस्टाईल जर चेंज झाली, तर आपल्याला पुढील 5 लाईफस्टाईल डिसीजेस होऊ शकतात. म्हणजे आजार होऊ शकतात. येस, त्यामध्ये आहे टाइप 2 डायबिटीज, हार्ट डिसीजेस, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, सर्टन फॉर्म्स ऑफ कॅन्सर. टाइप 2 डायबिटीज आपल्याला होऊ शकतो. हृदयरोग आपल्याला होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचा विकार आपल्याला होऊ शकतो. स्ट्रोक, मेंदूला स्ट्रोक येऊ शकतो. इतके भयंकर आजार आपल्याला फक्त लाईफस्टाईल जर चुकीची असेल आपली, तर होऊ शकतो. म्हणून लाईफस्टाईल ही खूप महत्वाची असते. सर्टन फॉर्म्स ऑफ कॅन्सर आणि कॅन्सर सारखा दुर्दम्य आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतो. येस. नेक्स्ट. तर येस. तर बघा आणि ह्या लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळं, चुकीची लाईफस्टाईल आपण अंगीकारत असल्यामुळं आपला देश हा जगामध्ये एक नंबरला आहे. कशाच्या बाबतीत? तर डायबिटिक पेशंटच्या बाबतीत, डायबिटीजच्या बाबतीत. मग ही खेदाची बाब आहे. ही आनंदाची बाब नाही. आपला देश हा प्रगतीच्या बाबतीत एक नंबर असायला हवा. खानपानाच्या बाबतीत म्हणजे लाईफस्टाईलच्या बाबतीत एक नंबरला असायला हवा. पण लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळं आपण निरोगी नाही. तर डायबिटीज पेशंटच्या बाबतीत आपला एक नंबर लागतोय. पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड्समध्ये एक नंबरला आहे आणि 2000 साली तो 31.7% पेशंट हे इंडियामध्ये होते आणि अप्रॉक्सिमेटली 79.4% पर्यंत याची वाढ होऊ शकते जर असंच चालू राहिलं तर. येस नेक्स्ट. म्हणून ही लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचे आहे. तर बघा टुडेज लाईफस्टाईल का चेंज होत चालली आहे? तर पूर्वी आपण स्लाइड थ्रू जाणार आहोत. तर पिक्चरमध्ये दिसतंय. तर त्याचे मी उदाहरणं देईल, की सुरुवातीला बघा एक शेतकरी नांगरतोय. त्याचा म्हणजे आऊत हाकतोय. बरोबर? तर हे पूर्वी कसं होतं, की बैलाने शेती केली जायची. त्यावेळी फक्त 1 किंवा 2 पिके काढली जायची. मॅक्सिमम एकच पीक काढलं जायचं. नंतर 2, नंतर 3, नंतर 4 अशी पिकं सेकंड पिक्चरमध्ये आपण बघतोय, की ट्रॅक्टरने शेती केली जाते. तिथंच फवारणी पण ट्रॅक्टरने केली जाते. पूर्वी माणसांनी फवारणी करायची. आता ट्रॅक्टरने केली जाते. आणि याचा परिपाक म्हणून काय झालं, की जिथं एक पीक घेतलं जात होतं वर्षभरामध्ये, तिथं आता 3 पिकं, 4 पिकं सुद्धा घेतली जातात. परिणामी शेतीमध्ये कस राहिला नाही. मातीमध्ये तितकं जे गुणधर्म पाहिजे आपल्या मातीमध्ये, ते कमी होत चालले. त्यानंतर पेस्टिसाइडचा अतिवापर. त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या अन्नावरती पण व्हायला लागला. त्यानंतर फळं बघा. फळं पूर्वी फक्त एका सीझनमध्ये मिळायचे. जसं की द्राक्षे फक्त उन्हाळ्यात मिळायचे. आता ते स्टोअर करून पूर्ण वर्षभरात पण मिळतात. आंबे सुद्धा वर्षभरात सुद्धा मिळतात. त्याचा एक पर्टिक्युलर टाइम असतो. त्या टाईममध्येच ते मिळायचे पूर्वी. पण आता कधीही मिळतात. म्हणजे असं होत चाललंय. त्यानंतर धान्याचं आहे बघा. धान्याची ट्रक आहे आणि त्या ट्रकवरती पक्षी आहेत बसलेले आणि ते पक्ष्यांची विष्ठा त्याच्यावरतीच येते आणि तेच नंतर आपल्या घरात येतं. आपण ते खातो. म्हणजे ते ऑटोमॅटिकली अनायासे इनडायरेक्टली आपल्या पोटात जातं. त्याच्यानंतर भाजीपाला राइट साइडला आहे बघा. फ्लेवर्ड म्हणजे ते ग्रीन पीस असतात बघा. तर त्या ग्रीन पीसला जर कधी बाजारात आणून जर धुतला आपण घरी, तर त्याच्यातून कलर निघतो. जसं की आता लास्टच्या फोटोमध्ये आहे, की जर धुतलं जरी तरी हाताला कलर लागतो. इतका कलर त्याला लावलेला असतो आणि तो कलर आपल्या पोटात जातो. तर किती हे वेदनादायक, त्रासदायक आणि किती
याच्यापासून त्रास होऊ शकतात. म्हणजे खूप खेदाची बाब आहे. तर ही ह्या गोष्टींची सुद्धा येस, तर साइड इफेक्ट्स ऑफ पेस्टिसाइड्स ऑन ह्युमन बॉडी. आता आपण व्हिडिओ बघणार आहोत, की पेस्टिसाइड फवारल्यामुळे येस आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो. कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का हर दाना जहरीला है। बहुत कम लोग जानते हैं कि एक बार खेतों में छिड़क दिए जाने के बाद ये जहर 100 साल तक नष्ट नहीं होते। आप फलों और सब्जियों को चाहे जितना धो लें, जहर आपके पेट में पहुंच ही जाएगा। और आपके शरीर में समाकर आपके शरीर को धीरे धीरे नष्ट करना शुरू कर देगा। दिल्ली के डॉक्टर बीडी बनर्जी इन जहरीले कीटनाशकों पर 2 दशकों से भी लंबे समय से रिसर्च कर रहे हैं। किसान ने किसी भी पेस्टिसाइड का यूज किया, उसने तो अपने फायदे के लिए, क्रॉप को बचाने के लिए, उसको नहीं पता है कि ये जो दवाई वो डाल रहा है वो आज चला जाएगा, खत्म हो जाएगा, कल खत्म हो जाएगा, कितने साल में खत्म होगा। जनरली इसका हाफ लाइफ जो होता है, इट इज समथिंग बिटवीन 50 इयर्स टू 150 इयर्स। जहरीले कीटनाशकों के छिड़काव से फसल अच्छी होती है ऐसी बात नहीं है। हाँ, इन फसलों में लगे कीड़े मर जाते हैं और कीड़ों को मारने के बाद ये जहर अनाज के दानों, सब्जियों या फलों में हमेशा हमेशा के लिए ठहर जाता है, जो आसानी से हमारे खाने के साथ हमारे शरीर में आ जाता है। कीटनाशक यानी इंसेक्टिसाइड्स, इनमें जो जहर कीटों के नाश के लिए मिलाया गया वो पहले हवा में घुला, हवा के जरिए पहुंचने लगा गांव के लोगों की सांस में, अनाज और फलों के जरिए वो पहुंच गया खाने वालों के जिस्म में और पानी के जरिए हमारी नसों में पहुंचकर हमारे लहू के साथ रगों में दौड़ने लगा। किसानों तक को पता नहीं था कि वो जहर के व्यापार का हिस्सा बन गए हैं। यह बाजार में जहर के व्यापारियों की ताकत थी कि जहर आसानी से हमारी नस नस में घुलता चला गया। फसलों में या सब्जियों में छिड़काव किए जाने वाले जहर इतने असरदार होते हैं कि धोने और उबालने के बाद भी ये हमारे खाने में मौजूद होते हैं। हमारे जमाने में जो खाना बनाते थे हम, उसमें बहुत मिठास होती थी, सुगंध होती थी, खाने में अच्छा लगता था, दुगना गाना खाना खा जाते थे हम, लेकिन अब वो चीज नहीं है। येस, तर पेस्टिसाइडचा किती दुष्परिणाम आपल्या कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का येस, तर पेस्टिसाइडचा किती दुष्परिणाम हा आपल्या जीवनावरती होतो हे या व्हिडिओतून आपण बघितलं, की म्हणजे शेतकरी हा शेती करतो, पण त्यालाही माहिती नसतं. तो त्याचं पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण त्याला हे माहिती नसतं, की ते पेस्टिसाइड जे आपण फवारलं आहे, ते पिकामध्ये किती काळ टिकून राहणार आहे, हवेमध्ये किती काळ टिकून राहणार आहे, त्या जमिनीवरती जे शिंतोडे पडतात ते किती दिवस टिकून राहणार आहेत. म्हणजे त्याचं लाईफ त्या सायंटिस्टने सांगितलं बघा, की किती दिवस त्याचा प्रभाव हा राहत असतो. म्हणजे 15 वर्ष किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे इतकं हे विदारक आहे. येस, तर 5 पिलर्स ऑफ हेल्थी बॉडी अँड लाईफ. आपल्या हेल्थी बॉडी जर आपल्याला ठेवायची असेल, आपली लाईफस्टाईल ठेवायची असेल, तर 5 पिलर्स हे खूप महत्त्वाचे असतात. ते आपण पुढील प्रमाणे बघूया. तर ते कोणकोणते आहेत?
येस, बॅलन्स न्यूट्रिशन. आपल्या आहारात बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे. आपलं न्यूट्रिशन हे बॅलन्स्ड पाहिजे. मग प्रॉपर प्रोटीन, कार्ब्स, फॅट, फायबर, मिनरल्स हे व्यवस्थित आपल्या आहारामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याचा अभाव असतो. येस, त्याच्यानंतर आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि एक्सरसाइज ही खूप गरजेची आहे. रोज प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण एक्सरसाइज केली तर दिवस फ्रेश जातो, आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि आपण फिट राहण्यास मदत होते. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताण व्यवस्थापन. आपल्याला जो स्ट्रेस येतो काम करताना, तर त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट पण आपल्याला करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ देता आला पाहिजे प्रॉपरली. सो स्ट्रेस येत नाही. नाहीतर आपण जर प्रॉपरली वेळ दिला नाही तर स्ट्रेस मॅनेजमेंट आपल्याला करता येणार नाही. त्याच्यानंतर फोर्थ आहे स्लीप. महत्वाचं म्हणजे कारण झोप ही आपल्याला कम्प्लिटली 7 ते 8 तास ही मिळालीच पाहिजे. कमीत कमी 8 तास झोप ही आपल्या शरीराला मिळाली पाहिजे, तरच आपला दुसरा दिवस हा छान जात असतो. कारण झोप जर बिघडली, तर दुसऱ्या दिवसाचं शेड्यूल पूर्ण कोलॅप्स होतं. सो झोप खूप महत्वाची आहे. त्यानंतर आहे सोशलायझेशन. सोशलायझेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण कसं इंटरॅक्ट करतो इतरांशी, ते आपल्या दैनंदिन जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो. सोशल आपण होणं गरजेचं आहे. येस, सो हे 5 पिलर्स खूप महत्वाचे आहेत. हे प्रत्येकाने नोट केले पाहिजेत. येस, नेक्स्ट. त्यानंतर आता न्यूट्रिएंट्स आपल्या आहारात कोणकोणते पाहिजे? तर जसं की मगाशी म्हटलं, की प्रोटीन्स. आपला आहार हा प्रोटीन्सयुक्त पाहिजे. प्रोटीन्स, त्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स पाहिजेत. आपल्या आहारामध्ये हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स पण पाहिजेत. कार्ब पण आपल्या आहारात पाहिजे, पण ते लिमिटेड प्रमाणात पाहिजे. त्यानंतर इसेन्शियल फॅट्स पाहिजेत. आता बघा फॅट म्हटलं की हे फॅट कशाला मग? काही जण म्हणतील. तर इसेन्शियल म्हणजे गुड फॅट अँड बॅड फॅट. 2 प्रकारच्या फॅट असतात. ज्या आपल्या शरीराला गरजेच्या असतात, त्या एसेन्शियल फॅट सुद्धा आपल्या आहारात असाव्यात. त्यानंतर फायबर. फायबर हे खूप गरजेचं असतं. नेहमी आपल्याला डॉक्टर पण सांगतात, की आपल्या आहारात फायबरचं सेवन करा. तुम्ही तुमच्या आहारात फायबर घेतलंच पाहिजे. तर फायबर सुद्धा खूप महत्वाचं असतं व्यवस्थित डायजेशन होण्यासाठी. त्यानंतर वॉटर. आपल्याला खूप महत्वाचा पार्ट आहे पाणी, जे आपण वजनाप्रमाणे पिलं पाहिजे. म्हणजे 20 किलोला 1 लिटर पाणी. अशा हिशोबाने आपण पाणी पिलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी खूप प्रभाव करतात आपल्या आहारावरती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट पाहिजेत. येस, नेक्स्ट. मग व्हाय दिस इज हॅपनिंग? हे काय घडतंय? आपल्या आहार म्हणजे असं का घडतं आहे, की आपले लाईफस्टाईल चुकीची झाली आहे. मग कशी झाली आहे बरं? का बरं असं? वी लव्ह टू ईट इन एक्सेस. आपल्याला काय आवडतं जास्त? तर जास्त शुगरयुक्त खाणं, जास्त मिठाचं खाणं, जास्त तेलयुक्त खाणं, जास्त मसाल्याचे पदार्थ आपण खातो, जास्त कॅलरीयुक्त खातो, जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आपण पदार्थ आपल्या आहारात खातो. म्हणून आपली लाईफस्टाईल बिघडली आहे आणि म्हणून हे परिणाम होत आहेत. जास्त मग आपल्या आहारात काय पाहिजे? आपल्या आहारात पाहिजे व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, प्रोटीन, फायबर, वॉटर आणि तेच आपण नेहमी टाळत असतो म्हणजे आपलं त्याच्यावरती लक्ष जात नाही. तर आपण महत्त्व ह्या गोष्टींना दिलं पाहिजे. व्हिटॅमिन्सला दिलं पाहिजे, मिनरल्सला दिलं पाहिजे. आपण आपल्याकडनं काय होतंय? आपल्याकडनं जास्त मिठाचे पदार्थ, गोड पदार्थ, तेलयुक्त पदार्थ, मसाल्याचे पदार्थ हे जास्त खाल्ले जातात. येस, नेक्स्ट. तर हे आपल्याला टाळायचं आहे आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्सचा अंगीकारायचा आहे. तर वी गेट बॅलन्स डाएट फ्रॉम अवर डेली मील. तर आपण आपल्या आहाराचं बॅलन्स कसं करू शकतो डाएटद्वारे? तर तो व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. येस. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा. और अब हम जिस खबर का विश्लेषण करेंगे वो आपके पूरे परिवार की सेहत से जुड़ी हुई खबर है। आपको जानकर हैरानी होगी कि आपके भोजन की थाली में से जरूरी पोषक तत्व गायब होते जा रहे हैं। यानी आप जो खाना खा रहे हैं उससे आपका पेट तो भर सकता है, लेकिन पोषण नहीं हो सकता। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ने इसी वर्ष एक
फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया है, जिसके आधार पर इंडियन डायटिक एसोसिएशन यानी आईडीए ने भारतीय थाली से जुड़ा एक रिसर्च किया। इस रिसर्च के मुताबिक पिछले 30 वर्षों से भारतीय भोजन की ताकत और उसके पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं। आपने अक्सर बड़े बुजुर्गों को ये कहते हुए सुना होगा कि पुराने जमाने में भोजन की बात ही कुछ और हुआ करती थी। हर चीज शुद्ध होती थी और आपका खाना शरीर को लगता था। बड़े बुजुर्गों की ये बात अब सच साबित हो रही है। आईडीए का रिसर्च इस बात को भी साबित करता है कि 30 वर्ष पहले खाने में शुद्धता की गारंटी आज के मुकाबले कहीं ज्यादा थी। आईडीए के मुताबिक गेहूं में 9% कार्बोहाइड्रेट कम हो चुका है। इसके अलावा बाजरे में 8.5% कार्बोहाइड्रेट कम पाया गया है। पिछले 30 वर्षों में मूंग की दाल में आयरन कंटेंट 6.12% कम हो गया है, जबकि मसूर की दाल में प्रोटीन 10% कम पाया गया। प्रोटीन हमारे शरीर के लिए बहुत जरूरी पोषक तत्व है और इसकी कमी से कई तरह की बीमारियां होती हैं। आटे और दाल के बाद सबसे ज्यादा इस्तेमाल होने वाली सब्जियों को भी चेक कर लीजिए। नए जमाने के आलू में विटामिन बी, मैग्नीशियम और जिंक की मात्रा पहले से कम पाई गई है। टमाटर में विटामिन बी, आयरन और जिंक की मात्रा में 66 से 73% तक की कमी देखी गई। फलों की बात करें तो सेब में आयरन कंटेंट पहले के मुकाबले 60% कम हो चुका है, यानी लो हीमोग्लोबिन और एनीमिया से पीड़ित लोगों को सिर्फ सेब के भरोसे अब नहीं रहना चाहिए। इस आंकड़े को देखने के बाद कई पुरानी कहावतों से आपका भरोसा उठ सकता है। अक्सर कहा जाता है एन एपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, यानी एक सेब हर रोज खाने से आप स्वस्थ रहते हैं और डॉक्टर से दूर रहते हैं। लेकिन इस दौर में ये कहावत भरोसा करने लायक नहीं रही, क्योंकि सेब के अंदर पोषक तत्व अब कम हो चुके हैं। आईडीए ने इस रिसर्च को तैयार करने में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन के फूड कॉम्पोजिशन टेबल का इस्तेमाल किया है। एनआईएन ने 528 तरह के खाद्य पदार्थों में मौजूद 151 पोषक तत्वों की जांच की है। इस इंस्टीट्यूट ने 30 साल पहले भी एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया था और उस समय के खाद्य पदार्थों में न्यूट्रिशनल वैल्यू आज की तुलना में काफी ज्यादा थी। एक्सपर्ट्स के मुताबिक खेतों में पैदावार बढ़ाने और फसल को बीमारियों से बचाने के लिए पेस्टिसाइड्स और खाद का ज्यादा इस्तेमाल किया जाता है और केमिकल के ज्यादा इस्तेमाल से भारत की मिट्टी में पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं, जिसकी वजह से खेतों में उगने वाले अनाज, सब्जियों और फलों के पोषक तत्वों में भी गिरावट आ रही है। भारत की मिट्टी में जिंक की मात्रा 43% कम हो गई है। इसी तरह बोरॉन 18.3%, आयरन 12.1%, मैग्नीशियम 5.6% और कॉपर 5.4% कम हो गया है। जाहिर है, जब फसल को पैदा करने वाले खेतों में ही पोषक तत्व कम होंगे तो खाने पीने की चीजों में न्यूट्रिशनल वैल्यू भी कम मिलेगी। भारत धीरे धीरे बीमार और थके हुए लोगों का देश बनता जा रहा है। दिसंबर 2015 में आई द लैंसेट की एक रिपोर्ट के मुताबिक सेहत के मामले में 5 ब्रिक्स देशों में भारत सबसे नीचे है। ब्रिक्स देशों में भारत के अलावा ब्राजील, रशिया, चीन और साउथ अफ्रीका शामिल है। 2013 में पूरी दुनिया में बीमार लोगों की कुल संख्या में से 20% भारतीय थे। भारत में इस वक्त 7 करोड़ लोग डायबिटीज के शिकार हैं और डायबिटीज के मरीजों की संख्या के मामले में भारत चीन के बाद दूसरे नंबर पर है। वर्ल्ड कांग्रेस ऑफ कार्डियोलॉजी के मुताबिक सन 2020 तक भारत में होने वाली 40% मौतें दिल से संबंधित बीमारियों की वजह से होंगी। भारत में हर 10 में से एक व्यक्ति किडनी की बीमारी से पीड़ित है और ज्यादातर लोगों को इसका पता तब चलता है जब उनकी किडनी 60% तक बेकार हो चुकी होती है। ये सारी बातें सुनकर आप चिंतित जरूर हो रहे होंगे। आप सोच रहे होंगे कि एक तरफ भारत के लोग बीमार हो रहे हैं और दूसरी तरफ हमारे भोजन के अंदर मौजूद पोषक तत्व भी कम हो रहे हैं। ये एक तरह से दोहरी मार है। येस, तर आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे बघा, तर शेतीमधले जे गुणधर्म आधी होते, जी मूलद्रव्य होती ती आता राहिलीत का? नाही राहिलीत, तर ती कमी होत चाललीत का? त्याचं प्रमाण खूप नगण्य झालंय. येस, तर मग आता आपली लाईफस्टाईल, आपण फिट आहोत की अनफिट आहोत हे आपण कसं ओळखणार? कसं समजायचं? जनरल त्याचा क्रायटेरिया काय आहे की मी स्लिम आहे की फॅट आहे? आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कसं. मग बघा,
जेव्हा कोच आपल्याकडे येतात तेव्हा ते पॅरामीटर्स आपले घेतात, हाईट काउंट करतात, वेट काउंट करतात आणि त्याच्यावरून ते ठरवलं जातं की आपण स्लिम आहोत का फॅट. मग जनरली कसं बघायचं की मोर वेट दॅन नॉर्मल वेट. आपल्याला नॉर्मल वेट किती गरजेचं आहे, तर आपल्याला उंचीच्या प्रमाणात हे वजन गरजेचं असतं. फॅट मोर दॅन नॉर्मल लेवल इन बॉडी, आणि फॅट जर नॉर्मल लेवलच्या पुढे असेल तर त्या पॅरामीटर्स मध्ये लक्षात येतं बघा. जर आपल्याला नॉर्मल वेट जितकं गरजेचं आहे त्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण ओव्हरवेट आहोत, आणि जर आपल्या गरजेच्या फॅटपेक्षा जर जास्त फॅट आपल्या असतील तर आपण ओबेस झालेलो आहोत, असं त्यातून निष्पन्न होतं. मग आपण आता हे कसं काउंट करायचं? येस, तर आपण तेही बघणार आहोत की पुरुषाचं आपण उंचीनुसार वजन प्रत्येकाचं, पुरुषाचा असो स्त्रीचा असो, उंचीनुसार वजन आपण काउंट करत असतो आणि ते गरजेचं आहे, ते किती गरजेचं आहे ते ठरवत असतो. मग ते कसं? येस, नेक्स्ट. तर उंचीनुसार वजन कसं आपण डिक्लेअर करतो? आयडियल वेट कॅल्क्युलेशन. मग आदर्श वजन आपल्या बॉडीला किती पाहिजे हे आपण कसं काउंट करतो? तर पुरुषाचं आपण पुरुषाचंही आणि स्त्रीचं आपण सेंटीमीटर मध्ये घेत असतो. तर आपण सुरुवातीला पुरुषाचं बघूया की हाईट इन सेंटीमीटर 100. तर पुरुषाचं जितकी सेंटीमीटर पुरुषाची हाईट असेल, जसं की आता मी माझं सांगतो, 162 सेंटीमीटर जर माझी हाईट आहे तर त्यातनं 100 मायनस करायचे आणि मला 62 केजी वेट पाहिजे माझ्या उंचीनुसार, आयडियल वेट पाहिजे. आणि तेच लेडीजचं जर 162 सेंटीमीटर हाईट असेल तर 105 त्यातनं वजा करायचे आणि त्यात आयडियल वेट पाहिजे 57. येस, तर हे आपलं आयडियल वेट झालं आणि त्यानुसार आपण फिट आहोत की अनफिट आहोत हे ठरत असतात. मग आता हाऊ इज युअर बॉडी, आपली बॉडी कशी आहे? आता पिक्चर मध्ये दिसतंय बघा, लेफ्ट साइडला आहे आयडियल बॉडी आणि राईट साइडला आहे फॅट डेव्हलप्ड बॉडी. आयडियल बॉडी जी असते त्यामध्ये फॅट दिसतात का? नाही, म्हणजे फॅट आहेत पण ते गरजेपुरते आहेत, इसेन्शियल फॅट्स आहेत. आणि राईट साइडला फॅट डेव्हलप्ड बॉडी, जिच्यामध्ये फॅट वाढलेले आहेत बघा, आणि त्या बॉडीचा आकार पण तसाच दिसतोय. मग आपण आयडियल बॉडीत राहायचं की फॅट डेव्हलप्ड बॉडीत राहायचं हे प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. तर नक्कीच प्रत्येकाला आयडियल बॉडी ठेवायलाच आवडेल. येस. त्यानंतर ट्रंक फॅट. आता बघा, लेफ्ट साइडला फॅट ह्या वाढलेलं शरीर आहे आणि राईट साइडला फिट बॉडीतलं शरीर आहे. तर ट्रंक फॅट ह्या लेफ्ट साइडला दिसतात. त्यानंतर विजरल फॅट म्हणजे पोटाच्या अवतीभोवतीच्या ज्या फॅट्स असतात त्या विजरल फॅट. त्यानंतर स्केलेटल मसल्स, त्वचेखालची जी फॅट असते ती बघा तिथं जी दिसते इंडिकेट होते आहे. तर अशी वाढल्यानंतर आपली बॉडी ही विस्तारत जाते आणि आपण विचित्र दिसायला लागतो, ओबेस दिसायला लागतो. आपली पर्सनॅलिटी पण, येस. तर या ओबेस झाल्यामुळं काय होतं? कॉज ऑफ हार्ट अटॅक अँड स्ट्रोक्स. सुरुवातीला आपण बघितलं की याचा परिणाम काय होतो, की आपल्याला हृदयरोग होऊ शकतो, मेंदूला स्ट्रोक येऊ शकतो. तो कसा? तर आपल्या व्हेन्स मधून, आपल्या धमन्यांमधून, रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाहित होत असतं. आपण जिवंत आहे हे कशावरून ठरतं? कशावरून डॉक्टर डिक्लेअर करतात? म्हणजे आपण जिवंत हे कशावरनं समजतं? की हाताची नाडी चेक करतात डॉक्टर, नाही का? म्हणजे ठोके, हृदयाचे ठोके. मग आपले पल्स व्यवस्थित पडत आहेत की नाही, आपलं रक्त व्यवस्थित वाहतंय की नाही. रक्त व्यवस्थित वाहताना एक नंबरच्या पिक्चर मध्ये स्टार्टला बघा, रक्तप्रवाह एकदम सुरळीतपणे वाहतोय, सरळ वाहतोय, त्याचा मार्ग सरळ आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये त्याला थोडा अडथळा निर्माण झालाय आणि थर्ड याच्यात तर खूप मोठा अडथळा निर्माण झालाय. मग जेव्हा असा अडथळा तयार होतो म्हणजे रक्ताच्या गाठी, त्याला कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं, आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पास होण्यासाठी अडथळा तयार होतो आणि हा अडथळा वाढत गेल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक येतो. त्यालाच हृदयरोग असं म्हणतात. मग असा अटॅक आल्यानंतर, मायनर जर अटॅक असेल तर त्यातनं आपण वाचू शकतो, तेही जर लवकर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज झालो तर, नाही तर मग अवघडच आहे. तर अशा जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढत जातात त्यानंतर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यानंतर ब्लड ब्लॉक झालं, फ्लो रक्तवाहिन्यांमधून, ऊतींमधून, तर काय होतं? आपल्याला ब्रेनला म्हणजे मेंदूला स्ट्रोक येऊ शकतो, मेंदूला झटका बसू शकतो, त्यालाच पॅरालिसिस असं म्हणतात. तर आपण पॅरालाइज सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपण आपल्या फॅट्स वरती, कोलेस्ट्रॉल वरती सुद्धा
कंट्रोल केलं पाहिजे, नाहीतर खूप अवघड होऊन जातं. येस, नेक्स्ट. तर ह्या गोष्टींचा खूप काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. आता आपण बघतोय बघा, मेन कॉजेस ऑफ ओबेसिटी इन चिल्ड्रन. लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. आपण पूर्वी म्हणजे हे असं का होतंय बरं? पूर्वीची मुलांची इतकी ओबेसिटी नव्हती किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा इतके ओबेस आपण नव्हतो. परंतु आता इतके आत्ताच्या काळामध्ये लठ्ठपणा मुलांमध्ये का वाढत चालला आहे? तर त्याचे प्रमुख कारणं आहेत. नो फिजिकल ॲक्टिव्हिटी. कोणतेही मैदानी खेळ, फिजिकल ॲक्टिव्हिटी, शारीरिक ज्या ॲक्टिव्हिटी असतात, त्या आता मुलं करत नाहीत. त्या फार कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हे होतंय. त्यानंतर स्ट्रेसफुल लाईफ. मुलांचं स्ट्रेसफुल लाईफ झालंय. सकाळी स्कूल, त्यानंतर आले, त्यानंतर ट्युशन्स, ट्युशनवरनं आले, की होमवर्क, मग तो क्लास स्कूलचा होमवर्क वेगळा, ट्युशनचा होमवर्क वेगळा. मग त्यांनी काय करायचं? कुठनं वेळ काढायचा? तर असं स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं झालंय. त्यानंतर व्हिडिओ गेम्स. व्हिडिओ गेम्स म्हणजे खूप आवडीची गोष्ट. अक्षरशः मुलं भांडतात मोबाईल मुळं. मोबाईल जर हातात नाही दिला तर चिडचिड करतात, ओरडतात, रागवतात. तर हे व्हिडिओ गेम्समुळे. त्यानंतर सेलफोन गेम्स, मोबाईलमधील गेम्स. पूर्वीचा जमाना म्हणजे टीव्हीवरती व्हिडिओ गेम्स खेळले जायचे. आताही काय खेळले जातात, पण त्याचं प्रमाण कमी झालंय. आणि तेच आता मोबाईलवरती गेम खेळण्याचं प्रमाण वाढलंय. कारण ते पटकन डाउनलोड होतं ना, इन्स्टंट. आपल्यालाही माहित नसतं की मुलं कोणकोणते गेम डाउनलोड करतात आणि खेळत असतात. आपल्यालाही कधी माहिती नसतं. तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. फास्ट फूड्स. फास्ट फूड म्हणजे फास्ट फूड्स, जंक फूड्स जे की बाहेर मिळतात, स्ट्रीटवरती मिळतात. ते पटकन तयार होतात, पण ते खूप त्रासदायक असतात. हॉकर फूड्स, त्यानंतर प्रोसेस्ड अँड इन्स्टंट फूड्स जे की लगेच बनवले जातात आणि लगेच प्रोसेस केले जातात. जे बनवायला खूप कमी वेळ लागतो, पण त्यामध्ये आपल्या शरीरावर खूप हानिकारक होणाऱ्या गोष्टी असतात. त्यानंतर टीव्ही रिकमेंडेड फूड्स. हे खूप अवघड आहे बघा. याच्याकडे सगळ्यांचं आकर्षण असतं. म्हणजे टीव्हीवरती ज्या ॲड्स येतात ना, तसंच मला पाहिजे. आता मी त्या प्रॉडक्टचं नाव घेणार नाही, बट जे प्रॉडक्ट्स येतात टीव्हीवरती मग तेच मला पाहिजे. आई मला तेच पाहिजे, बाबा मला तेच पाहिजे, तीच वस्तू मला पाहिजे, त्याच कंपनीची पाहिजे. म्हणजे हे का? कारण की ॲड बसून बिंबवलं जातं. त्याच्या खाली सूचना येते, त्याच्यावरती कोणाचं लक्ष नसतं. येस, तर या गोष्टींमुळे ओबेसिटी वाढत चालली आहे लहान मुलांमध्ये. आता बघा, हार्ड वर्क अँड स्मार्ट. म्हणजे वरच्या एका घरात जर 2 व्यक्ती आहेत, 2 भाऊ आहेत. एक भाऊ शेती करतो आणि दुसरा भाऊ स्मार्ट वर्क करतो. म्हणजे तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. तो जॉब करतो. ठीक आहे. तर दोघांचंही ताट सेम असतं. का? कारण की घरचे भेदभाव करत नाही ना. म्हणजे सारखंच द्यायचं, सगळ्यांना सारखंच द्यायचं. हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो, त्यांचं प्रेम असतं आपल्यावर. बट एक कष्टाचं काम करतो आणि एक खुर्चीवर बसून काम करतो. तो जो स्मार्ट वर्क करतो त्याचा डोक्यावरती ताण जास्त आहे. आणि जो हार्ड वर्क करतोय त्याला शारीरिक कष्ट जास्त आहेत. म्हणजे मला म्हणायचं हे आहे, दोघांचे कष्ट वेगवेगळे आहे, दोघांचं कामाचं प्रमाण वेगवेगळं आहे. मग त्यांचं जेवणाचं ताट सुद्धा वेगवेगळंच पाहिजे. बट तसं न होता जेवणाचं येस कोणी स्क्रीनवरती काही करायचं नाहीये. तर जेवणाचं ताट सुद्धा दोघांचं वेगवेगळं पाहिजे, पण तसं होत नाही. दोघांनाही नॉर्मल फूडच असतं. जो शेती करतो त्यालाही सेम जेवणाचं ताट असतं आणि जो नोकरी करतो, ज्याला खुर्चीवरती बसून काम आहे, त्याचंही जेवणाचं ताट सेम असतं. तर ते चेंज असायला हवं. येस, नेक्स्ट. तर या गोष्टी खूप इम्पॅक्ट करत असतात. बिकॉज ऑफ ओबेसिटी अवर इम्युनिटी बिकम्स लो अँड रिस्क ऑफ गेटिंग कोल्ड इन्क्रीजेस. आणि ह्या ओबेसिटीमुळंच आपली लठ्ठपणामुळं आपली जी इम्युनिटी पॉवर कमी होते, त्याचाच परिणाम कोविडवरती कसा होतो, तर ते आपण ह्या येस, नेक्स्ट. कसा होतो ते आपण बघूया. येस, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा. मोटापे से जुड़े खतरों के प्रति लोगों की जागरूकता इसलिए भी बढ़ रही है क्योंकि जब कोई व्यक्ति मोटापे का शिकार होता है तो कोविड-19 जैसी बीमारियां उसके लिए ज्यादा घातक हो जाती हैं। इससे पहले आपने शायद अपने शरीर को
अपने स्वास्थ्य को इतना गंभीरता से नहीं लिया होगा। आप अपनी कार की सर्विसिंग पर ज्यादा ध्यान देते होंगे, लेकिन अपने शरीर की सर्विसिंग पर आपका ध्यान नहीं होगा। जबकि होना यह चाहिए कि जैसे आप अपनी गाड़ी की सर्विस कराते हैं, वैसे ही आपको अपने शरीर की सर्विस भी करानी चाहिए, शरीर का ध्यान रखना चाहिए। हाल ही में कोविड-19 के 812 मरीजों पर एक स्टडी की गई, जिसमें यह पता लगा कि इनमें से 70% मोटापे का शिकार थे, और जिन लोगों की कोविड-19 से मौत हुई, उनमें से 82% को मोटापे की शिकायत थी, यानी वो जरूरत से ज्यादा वजन वाले लोग थे। भारत में फिलहाल 5% जनता मोटापे का शिकार है, लेकिन आने वाले एक दशक में यह संख्या बढ़कर 40% हो जाएगी। मोटापा अपने आप में एक बीमारी तो है ही, लेकिन ये साथ में दूसरी बीमारियां भी लेकर आता है। ये अपने साथ हार्ट अटैक, स्ट्रोक, हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज और कैंसर जैसी बीमारियां भी लेकर आता है। इसलिए मोटापे को भी एक महामारी मानते हुए इससे लड़ने की जरूरत है। और आप सोचिए, एक जमाना था जब लोग भूख से मरते थे क्योंकि खाने के लिए नहीं है, और अब लोग ज्यादा खाने की वजह से मर रहे हैं। संतुलित वजन अच्छे स्वास्थ्य की कुंजी है। जिसके पास आज अच्छा स्वास्थ्य है, वही इस दौर में एक विजेता की तरह उभर सकता है। जिसके पास अच्छा स्वास्थ्य होगा और मजबूत इम्यूनिटी होगी, उसे ही अब आने वाले भविष्य में अच्छी नौकरियां मिलेंगी, वही हवाई यात्रा कर पाएगा, उसे ही शॉपिंग मॉल और सिनेमा हॉल्स में एंट्री मिलेगी, और एक स्वस्थ व्यक्ति ही बेहतर भविष्य का निर्माण कर पाएगा, और वही अपने आप को कोरोना वायरस से बचा भी पाएगा। इसलिए अपने स्वास्थ्य को प्राथमिकता देते हुए उस पर काम कीजिए, और कुछ जरूरी टिप्स अपनाकर खुद को, अपने परिवार को स्वस्थ रखने की आप कोशिश कीजिए। यस, बघा आताच मागे कोरोना येऊन गेला आणि मोटापे से जुड़े खतरों के प्रति लोगों की जागरूकता कोरोना यस इसलिए भी बढ़ रही है क्योंकि जब कोई व्यक्ति मोटापे का यस तर बघा आताच मागे कोरोना येऊन गेला आणि कोरोनामध्ये ज्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होती ती लोक वाचलीत, आणि ज्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग नव्हती ती लोक, आपली जवळची लोक कोरोनामध्ये सोडून गेली, आपल्याला सोडून गेली. येस, कारण की फिट असणं किती महत्वाचं आहे. फिट आपण जर असू तरच एक उच्च म्हणजे आपण प्रगती करू शकतो, आपला देश उच्च पातळीवरती जाऊ शकतो, आपलं नाव होऊ शकतं देशाचं, आणि आपलं सुद्धा. येस, तर फिट असणं खूप किती गरजेचं असतं, आणि फिट हे असायलाच हवं प्रत्येकाने. येस, नेक्स्ट आपल्या लाईफस्टाईल किती इम्पॅक्ट करते आपल्या रोजच्या. येस, लॉजिंग वेट. तर आता ओबेसिटी कमी झाली पाहिजे. मग ती ओबेसिटी कशी कमी झाली पाहिजे, म्हणजे लठ्ठपणा कसा कमी करणार? तर आता बघा, काही जण वॉकिंग म्हणजे 6 किलोमीटर जर चाललं तेव्हा कुठं 400 कॅलरीज बर्न होतात. आपण जर 1 तास चाललो तर 400 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे 6 किलोमीटर 1 तासात जर चाललो आपण 1 तासभर तर 400 कॅलरीज बर्न होतात. तर हा हिशोब असतो. आणि पण मग काही जण फिरायला जातात, पण फिरून आल्यावरती पोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा हे खातात. आता याच्यामध्ये कार्ब जास्त असतात, आणि हे चुकीचं खानपान खाल्ल्यामुळं म्हणजे आपण इकडे 400 कॅलरीज बर्न करणार आणि इकडे 500 कॅलरी इनटेक करणार घरी आल्यानंतर. तर त्याचा काही उपयोग होईल का? काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे आपण आपल्या शरीरावरती अत्याचार करतोय. कारण की 400 कॅलरीज आपण इकडं फिरून येणार, जवळजवळ 6 किलोमीटर जाऊन येणार, 1 तास आपला तिकडे देणार, 400 कॅलरीज बर्न करणार, आणि घरी येऊन गप खाऊन घेणार की नाही, मी आता खूप कष्टाचं काम करून आलोय, रनिंग करून आलोय, खूप आता कॅलरीज मी बर्न केल्यात, आणि आता मी घरी येऊन त्या कॅलरीजचा हिशोब कोणीच करत नाही आहाराच्या. आणि तिथं आहार चुकला की सर्व काही झिरो आहे, उलट वजन वाढत जातं, कमी होत नाही. म्हणून आपली लाईफस्टाईल खूप महत्वाची असते. येस, नेक्स्ट. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्यानंतर व्हाय ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. आपला ब्रेकफास्ट का गरजेचा आहे बरं? ब्रेक प्लस फास्ट. फास्ट म्हणजे उपवास, ब्रेक म्हणजे तोडणे. आपण रात्री जेवण करून झोपल्यानंतर रात्रीचा जो काळ असतो तो साधारणतः 10 ते 11 तासानंतर आपण जेव्हा उठतो सकाळी उठल्यानंतर हा जो मधला पिरियड आहे, जो पूर्ण, तो जास्त वेळेचा आहे दिवसापेक्षा. मग आपण त्या काळामध्ये
पूर्ण उपवाशी असतो. रात्री आपण काय खातो का झोपल्यानंतर? कोणीच खात नाही, कारण झोप काही विषयच येत नाही ना झोपल्यानंतर. तर हा उपवास तोडण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट केला जातो, म्हणून त्याला ब्रेकफास्ट असं नाव आहे. म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हटलं जातं. मग या ब्रेकफास्ट मध्ये काय असायला हवं? चहा, इडली डोसा, मसाला डोसा, पोहे असं असायला हवं का? तर नाही, नक्कीच नाही. हे असं असतं म्हणून आपली लाईफस्टाईल बिघडते. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. येस, नेक्स्ट. तर मग आपला ब्रेकफास्ट हा प्रोटीनयुक्त, प्रोटीन बेस्डचा असला पाहिजे. आता बघा आयडियल ब्रेकफास्ट. मग आयडियल ब्रेकफास्ट कसा असावा? पॅनक्रियाज हा खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. पॅनक्रियाज, पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड. आता आपल्या पचनाशी संबंधित जी गोष्ट आहे तर ती पॅनक्रियाज. आपण सकाळी कसा नाश्ता करतो याच्यावरती सर्व काही डिपेंड असतं. मग आता सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो कसा असावा? हा प्रोटीन बेस्ड पाहिजे. म्हणजे त्याचा पाया हा प्रोटीनयुक्त आहार, प्रथिनयुक्त आहार आपला पाहिजे. आणि तिथं तो जर कार्बयुक्त आहार असेल तर कार्बयुक्त आहार घेतल्यानंतर काय होईल की जास्तीत जास्त इन्सुलिन पॅनक्रियाज क्रिएट करतं. आणि इन्सुलिन जास्तीत जास्त क्रिएट झालं की मग आपली शुगर ही अप डाऊन होणं, शुगर वाढणं हा प्रॉब्लेम होतो. किंवा कमी नाश्ताच आपण केला नाही तर शुगर लो होणं, परत आपल्याला भूक लागणं, मग आपण वारंवार परत कार्बयुक्त पदार्थ खाणं आणि कार्बचं प्रमाण वाढलं की परत इन्सुलिन जास्त क्रिएट होणं, मग शुगर अनबॅलन्स होणं. तर हे प्रॉब्लेम याच्यामुळे होतात. म्हणून जर आपला वरती बघा कार्ब बेस्ड ब्रेकफास्ट आहे, म्हणजे कार्ब घेतलेला ब्रेकफास्ट आहे आणि खाली स्किपिंग जर ब्रेकफास्ट घेतलाच नाही तर काय होतं, आणि वरती जर ब्रेकफास्ट घेतला तोही कार्बयुक्त, मी सांगितलं कार्बयुक्त जर घेतला, नाश्ता केला तर काय होतं. सो कार्बयुक्त आपण टाळला पाहिजे. तर तिथं प्रथिनयुक्त पाहिजे. कार्ब पण पाहिजे पण अल्पशा प्रमाणात पाहिजे आणि प्रथिनांचं प्रमाण हे जास्त पाहिजे. येस. सो आपण प्रथिनयुक्त आहारच आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे, जेणेकरून आपले पॅनक्रियाज हे नॉर्मली वर्क करतात. मग आता बघतोय बघा, बॅलन्स प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट. म्हणजे जर आपला प्रथिनयुक्त आहार जर आपला असेल सकाळचा ब्रेकफास्ट, तर आपलं शुगर सुद्धा बॅलन्स मध्ये राहतं. आपलं नॉर्मल ब्लड शुगर बघा, इथं नॉर्मल दिसतंय बघा शुगर लेवल, आणि तिथं अनबॅलन्स होती दोन्ही चित्रामध्ये. म्हणजे नाश्ता न करणंही चुकीचं आहे आणि नाश्ता करणं पण चुकीच्या पद्धतीने करणं हे चुकीचं आहे. मग तो योग्य पद्धतीने असला पाहिजे, प्रथिनयुक्त असला पाहिजे, तर आपली ब्लड शुगर ही नॉर्मल लेवलला राहते. तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्या प्रत्येकाने त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्या अंगीकारल्या पाहिजेत. येस, यू डिसाइड, यू चूज. म्हणजे तुम्ही ठरवा, तुम्ही निश्चित करा की तुम्हाला आता लेफ्ट साइडला आहे रंगीबेरंगी गोळ्या घेऊन जगायचं, की व्यवस्थित खानपान, व्यवस्थित फूड्स, व्यवस्थित आहाराची पद्धत आपली बदलवून आणि जास्त दिवस जगायचं, हे आपण ठरवण्याची गरज आहे. कारण की आपल्याला इतके विकार जडलेले असतात, जो फिट नसतो ना त्याला इतके विकार जडलेले असतात का त्याला गोळ्यांशिवाय पर्यायच नाही, तो गोळ्यांशिवाय जगूच शकत नाही. म्हणून गोळ्यांची असलेली लाईफस्टाईल आपण जगायची, की चांगलं प्रथिनयुक्त व्यवस्थित गरजे इतका आहार आणि व्यवस्थित प्रॉपर सकस संतुलित आहार आपण घ्यायचा, की गोळ्यांचं आयुष्य जगायचं, हे प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. येस, नेक्स्ट. तर हे खूप इंडिकेट करत असतात. येस. तर इथं बघा, टेक केअर ऑफ युअर बॉडी इज द ओनली प्लेस यू हॅव टू लिव्ह इन. म्हणजे काय की आपण आपल्या आयुष्याचं डस्टबिन करायचं आहे आपल्या शरीराचं, की मंदिर करायचं आहे. आता मंदिरात जाताना आपण काय करतो बरं, पहिल्यांदा चप्पल काढतो आपण गेटच्या बाहेर, कारण आपली श्रद्धा असते ना. आणि मंदिर हे आपल्याला सर्वोच्च स्थानी आहे. मंदिरात आपण एंटर करताना पहिले आपले पादत्राणं बाहेर काढतो, त्यानंतर एंट्री करतो. एंट्री करताना पण दर्शन घेतात पायरीचे, का? कारण ते सर्वोच्च स्थानी आहे. मग आपलं शरीर आपल्याला मंदिरासारखं ठेवायचंय, की मंदिराबाहेर ठेवलेल्या डस्टबिन सारखं ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये सगळे लोक कचरा टाकतात, उष्टावळी टाकतात, पत्रावळ्या टाकतात, जे वेस्टेज आहे ते टाकतात डस्टबिन मध्ये, नाही का? मग ती डस्टबिन आपल्याला आपल्या शरीराची बनवायची आहे, की सुंदर मंदिर आपल्या शरीराचं बनवायचं आहे. मग आपण
बघा, आपल्या शरीरात काय चांगलं टाकायचं, आता हे आपल्या लक्षात आलंय. मग हे ज्याने त्याने ठरवायची गरज आहे. येस. नेक्स्ट, तर ते प्रत्येकाने डिसाईड करणं गरजेचं आहे. आपली लाईफस्टाईल ही खूप महत्वाची असते आणि लाईफस्टाईल येस. सो विश यू अ हेल्थी अँड हॅपी लाईफ. थँक यू. आणि अशा छान पद्धतीने आपण हे सेशन आज घेतलेलं आहे. आणि बघा, आपली लाईफस्टाईल खूप महत्वाची असते आणि असंच मी माझी लाईफस्टाईल 1 वर्षापूर्वी बदलली. कारण की 1 वर्षापूर्वी मला ही कम्युनिटी मिळाली ना, माझ्या कोचचं मी थँक यू म्हणेल. आदरणीय शांताराम चव्हाण सर आणि गायत्री चव्हाण मॅम, ज्यांनी मला ही कम्युनिटीचा रस्ता दाखवला आणि मला म्हटले, की तुम्ही एकदा कम्युनिटीत येऊन तर बघा, मग बघा तुमच्यात काय चेंज होतंय. मी म्हटलं असं काय आहे बरं? चला म्हटलं करून तर बघूया बरं. मग आलो मी या कम्युनिटीमध्ये आणि कम्युनिटीमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये मी माझं 10 किलो वेट लॉस केलं आणि वेट लॉस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की बोनसमध्ये ऑटोमॅटिकली माझे काही इश्यू सुद्धा कमी होऊन गेले. बॉडीचे इश्यूज. इट इज माय पर्सनल रिझल्ट. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. इतरांचा माझ्यापेक्षा खूप छान असू शकतो. की काय-काय बॉडी इश्यू कमी झाले, की माझं कंबर दुखणं आपोआप बंद होऊन गेलं. म्हणजे डिफिशियन्सीज कमी होऊन गेल्या. जेव्हा मी माझं फॅट लॉस, वेट लॉस केलं त्याच्यानंतर. माझं डोकं दुखायचं ते बंद होऊन गेलं. माझं बॅक पेन प्रचंड होतं, ते बंद होऊन गेलं. मला 32व्या वयामध्ये दम लागायचा, धाप लागायची, तर ती ऑटोमॅटिकली डायरेक्ट बोनसमध्ये बंद होऊन गेली आणि एकदम हेल्दी आणि हॅपी लाईफ मी जगतोय. कारण येस, हा माझा फोटो आहे. सर्वजण बघू शकतात. आधीचा मी आणि आत्ताचा मी. आणि मला सांगायला आनंद वाटतो, की 1 वर्षापासून मी आयडियल वेटवरती आहे. माझं 1 किलोही वजन कमीही झालं नाही आणि वाढलंही नाही. कारण हे फक्त ह्या कम्युनिटीमुळं, माझ्या ग्रेट फ्युएलमुळं, माझ्या सकस संतुलित आहाराला मी याचं महत्त्व देईल. याचं सर्व श्रेय देईल, की या ग्रेट कम्युनिटीमुळं, माझ्या ग्रेट कोचमुळं, माझ्या ग्रेट ग्रेट अशा फ्युएलमुळं, सकस संतुलित आहारामुळं, ज्याच्यातून मला सर्व काही मिळतं. अशा आहारामुळं मी माझी लाईफस्टाईल चेंज करू शकलो आणि माझ्यात हा बदल करू शकलो आणि मी आता फिट आहे ते याच्यामुळेच. येस, कॉल बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी, माय ग्रेट मेंटर संदीप खेडकर सरजी. येस सर.